मंडळी नमस्कार। आज बनवूयात बालुशाही। चला, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 2 चमचे तूप घेतलेला आहे, पाव चमचा बेकिंग पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं। चला, एक मोठी वाटी भरून मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अगदी पाव चमचा बेकिंग पावडर घालायची आणि 1 चिमूटभर मीठ घालायचं आणि हे सगळे कोरडे पदार्थ सर्वप्रथम हाताच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचे। आता घालूया तूप। 2 चमचे भरून मी इथे तूप घेतलेलं आहे। हाताच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर पाणी घालून हलकं हलकं फक्त पीठ जमा करून घ्यायचं। अगदी चपातीच्या पिठासारखं घट्ट मळायचं नाही। हे बघा, आता पाणी घालून हलकस हे करून घेऊया, एकत्र करून घेऊया पीठ। हलकं हलकं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही। हे पहा, असं फक्त एकत्र करून घेतले पीठ, पीठ मळलेलं नाही। हलकस एकत्र करून घ्यायचं, म्हणजे छान अशा खुसखुशीत आणि मस्त क्रंची आणि रसदार होतात। चला, आता या पिठावर झाकण ठेवूया आणि आपण आता पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी 1 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटीला 1 वाटी पाणी किंवा साखर बुडेल इतपतच पाणी घ्यायचं। थोडंसं केसर पाण्यामध्ये भिजवून घेऊयात, म्हणजे याने पाकाला रंग सुंदर येईल। आणि 2 वेलच्या हलक्याशा कुटून घेऊया आणि त्यात घालूया। पाक करताना जर वरती मळी येत असेल तर थोडंसं दूध घालायचं आणि वरती आलेली मळी पळीच्या सहाय्याने काढून घ्यायची। पाक अगदी एकतारी नाही बनवायचा, हलकासा चिपचिपा झाला ना की गॅस बंद करायचा। आता आपण बालुशाही करायला घेऊया। बालुशाही जर क्रिस्पी व्हायची असेल, असे त्याला लेयर सुटायचे असतील तर ते असे प्रॉपर चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचे नाही। आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं। चला, याच पिठाच्या गोळ्याचे मी 4 भाग केलेले आहे। पुन्हा हे एकावर एक ठेवणार आहे। पीठ जास्त मळून घ्यायचे नाही, फक्त असं एकत्र एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून लेयर्स पडतील। हे पहा, मी कसे तुकडे तुकडे करून एकावर एक ठेवत आहे, म्हणजे आपण जेव्हा अशा पद्धतीने करतो तेव्हा या बालुशाहीला खूप आतमध्ये छान लेयर्स सुटतात। आता याचे छोटे छोटे पेड्यासारखे गोळे करून बालुशाही वळून घ्यायची।
पिठाचा गोळा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायचा, म्हणजे थोडासा छान असा मिळून येईल. आणि एकदम जास्त प्रेस नाही करायचा, हलका हलका प्रेस करायचा, नाहीतर मग आतले जे लेयर्स असतात ते एकदम बसून जातील. आणि पेनाच्या साहाय्याने असं होल करून घ्यायचं, होल अगदी आरपार करायचं. आता पाक ठेवून जवळजवळ 5-7 मिनिट झालेला आहे. आता आपण एकदा पाक चेक करूयात, कारण हा पाक आपल्याला एकतारी नाही करायचा. एकतारीच्या आधीची जी स्टेज आहे त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा. हे पहा, आता बोटाला बोट चिकटत आहे, म्हणजे हा पाक बरोबर आहे. हलकी चिपचिपी झालेली आहे. एक तारेचा पाक नाही बनवायचा. एक तारेच्या पाकाच्या आधीची जी स्टेज आहे हलकं चिपचिप ते झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आपण पहिला बालुशाही करून घेऊयात. आणि मी बाजूला तेलही तापायला ठेवते. कोणताही पदार्थ करताना आपण थोडंसं मॅनेजमेंट केलं ना, म्हणजे एका बाजूला सपोज आता इथे मी बालुशाही करते आणि दुसऱ्या बाजूला तेल तापायला ठेवलंय, किंवा मी आता पाक करून घेतला आणि पाक करता करता पीठ मळून घेतलं, तर अशा पद्धतीने आपला पदार्थ लवकर होतो. पेनाच्या सहाय्याने मी याला होल करते. तुम्ही बोटाच्या सहाय्याने करू शकता. छोट्या छोट्या बालुशाही करून घेणार आहे मी. कढई तापली, तेल तापायला ठेवते. बालुशाही तळताना तेल अगदी हलकं गरम लागतं, म्हणून मी गॅस मंद ठेवलेला आहे. बालुशाही आपली बनवेपर्यंत तेल हलकंसं गरम होईल. प्रत्येक जी स्टेज आहे, जी प्रोसेस आहे, ती मी एका मागे एक करत आहे. इकडे बालुशाही बनवत आहे, इकडे हलकंसं तेल गरम होईल, म्हणजे बालुशाही तळायला तयार. होल अगदी आरपार करायचं. बालुशाही बनवून झालेले आहेत. तेल पण हलकं गरम झालेलं आहे. मी गॅस मंद ठेवलेला, कारण अगदी मंद गरम झालेल्या तेलावरच आपल्याला ह्या बालुशाही तळायच्यात, नाहीतर आतमध्ये कच्च्या राहतात, बाहेरून जास्त लाल होतात. म्हणून हलकं गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला तळायच्या आहेत. चला आता आपण तेलात सोडूया. बालुशाही तळताना अजिबात घाई करायची नाही. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि या लो फ्लेमवरच बालुशाही तळून घ्यायच्या. हळूहळू त्या वरती यायला लागतात. सुरुवातीला खाली बसलेल्या असतात. जेव्हा खालून छान ब्राऊन कलरच्या होतात तेव्हाच तुम्ही ह्या पलटी करा. वरतून असं थोडं थोडं तूप किंवा तेल जे तुम्ही फ्राय करायला घेतलं आहे ते सोडायचं चमच्याच्या सहाय्याने. बालुशाही तळताना अजिबात घाई करायची नाही. आता एक बाजू चांगली ब्राऊन झालेली आहे, मी पलटी करून घेत आहे.
बघा किती सुरेख रंग आलेला आहे। आता बालुशाही काढून घ्यायच्या आणि पाकामध्ये घालायच्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पाकामध्ये आपण घालतो तेव्हा पाक एकदा चेक करायचा, हलकासा गरम पाहिजे, एकदमच थंड नको। एकदमच थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्या। आता हा पाक आहे हा हलकासा गरम आहे। एक एक बाजू 2-2 मिनिटं डीप करून ठेवायची, 2 मिनिटांनी बाजू पलटी करून घ्यायची। आता काढून घेऊयात। प्रत्येक बाजू पाकामध्ये फक्त 2-2 मिनिटच डीप करून ठेवायची, कारण जर बालुशाही जास्त वेळ पाकामध्ये राहिली तर ती अगदीच मऊ पडेल। आणि 2-2 मिनिट प्रत्येक बाजू ठेवली तर वरतून छान क्रंची लागते आणि आतल्या बाजूने छान रसरशीत होते। आता तुमच्या आवडत्या ड्रायफ्रूटने तुम्ही ही बालुशाही छान सजवू शकता। तुम्ही त्यावर चांदीचा वर्कही लावू शकता। एक तुम्हाला मी तोडून दाखवते। बघा किती रसरशीत दिसते आतमध्ये, वरच्या बाजूने छान क्रंची आणि आतमध्ये रसरशीत, एकदम मस्त बालुशाही झालेली आहे। तर मंडळी अतिशय मस्त रसरशीत आपली बालुशाही तयार झालेली आहे। बघा मस्त, खूप सुंदर, खूप भारी झाली, एक नंबर झाली। तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल मायले कटारिया नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा मंडळी। सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।